ओम नमो भगवते वासुदेवाय. ब्रह्मदेवांनी इंद्रादी सर्व देवांना आणि मरीची वगैरे सर्व ऋषीजनांना सगळ्यांचं तेज कमी का होतं याचं जेव्हा कारण सांगितलं, आणि ते कारण सांगताना हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू यांच्या रूपात भगवंताचे वैकुंठातले जे पार्षद आहेत, द्वारपाल आहेत, जय विजय, हे कसे अवतीर्ण होणार आहेत ही कथा सांगितल्यानंतर सगळ्या देवांचं आणि ऋषीजनांचं समाधान झालं. कारण त्यांना त्या आपल्या निस्तेजतेचं निष्प्रभतेचं कारण कळून चुकलं आणि मग ते सगळे आपापल्या ठिकाणी निघून गेले. इकडे दितीला आपल्या पतीने म्हणजे कश्यपाने सांगितल्याप्रमाणे आपल्या ठिकाणी राहिलेल्या गर्भामुळं काय काय उपद्रव होणार आहेत ह्याची नीटची कल्पना आल्यामुळं तिने आपला गर्भ जवळजवळ 100 वर्ष, जवळजवळ नव्हे पूर्ण 100 वर्ष पोटातच धरून ठेवला. पण 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ती प्रसूत झाली आणि तिला 2 जुळे मुलगे झाले. आणि ते जन्माला येतानाच स्वर्ग, पृथ्वी आणि अंतरिक्षामध्ये अनेक प्रकारचे उत्पात व्हायला लागले, ज्याच्यामुळं सगळी माणसं, सगळे जीव हे भीतीनं गर्भगळीत झाले. जिकडे तिकडे भूकंप व्हायला लागले. त्या भूकंपामुळे पर्वत सुद्धा डोलायला लागले, त्यांच्यात सुद्धा हालचाल निर्माण व्हायला लागली. हवा तप्त झाली आणि ठिकठिकाणी उल्कापात व्हायला लागले, विजा कोसळायला लागल्या. आकाशामध्ये अनिष्ट सूचक असे धूमकेतू दिसायला लागले. जागोजागी मोठमोठाले वृक्ष उन्मळून पडू लागले आणि त्या वृक्षांच्या मधून शिरणारा जो प्रचंड मोठा असा वादळ वारा होता, त्यामुळे एखाद्या भल्या मोठ्या राक्षसानं विकट हास्य करावं असा आवाज येत होता. वादळ इतकं होतं की युद्धामध्ये प्रचंड मोठ्या संख्येतलं सैन्य, अश्वदळ, घोडदळ वगैरे याच्या सकट जेव्हा शत्रू पक्षावर द्वेषानं धावून जातं, तेव्हा ती जी रणधुमाळी उठते, त्याच्यातून धुळीचे लोट जे उठतात दूरपर्यंत, तसे धुळीचे लोट दिसायला लागले. आकाशामध्ये इतक्या प्रचंड संख्येने ढग गोळा व्हायला लागले की त्याच्यामुळे सूर्य, चंद्र, अन्य ग्रह, नक्षत्र, तारे हे आच्छादित झाकले गेले आणि सगळीकडे दाट अंधार पसरावा अशी परिस्थिती होती. कोणालाच काही दिसेनास झालं. माणसं तीव्र दुःखाच्या आवेगानं जशी हमसाहमशी रडतात किंवा दुःखाच्या आठवणीने वरचेवर जशी उचंबळून येतात, रडायला लागतात, तसा समुद्र उचंबळून येत होता. भल्या मोठ्या उंचच उंच लाटा समुद्रावर येत होत्या आणि समुद्राच्या पोटात राहणारे जीव सुद्धा घाबरायला लागले. नद्या, तळी, सरोवर यांच्यातलं पाणी सुद्धा उचंबळायला लागलं. अतिवर्षावामुळं कमळं कोमेजायला लागली, मलूर व्हायला लागली. वारंवार ग्रहण लागावं अशी परिस्थिती होती. सगळीकडे अमंगल सूचक असं वातावरण होतं. गावागावात गिधाड, घुबड ही कर्णकर्कश आवाज करत होती. कोल्हेकुई वाढत चालली. जिकडे तिकडे कुत्रे
आपली तोंड आकाशाकडे करून जोर जोरात भुंकत होती, रडत होती. गाढवं मोठमोठ्या कळपानं रेखत होती आणि आपल्या खुरांनी जमीन खोदत होती, उधळत होती. त्यांच्या आवाजामुळे झाडावरचे पक्षी सुद्धा घाबरायला लागले आणि आवाज करायला लागले. अशी अनेक प्रकारची दुष्चिन्ह तिथे दिसायला लागली. गायींच्या स्तनातून दुधाच्या ऐवजी रक्त पडायला लागलं. भीतीनं रेडे, बैल किंवा अन्य पशु हे मलमूत्र विसर्जित करायला लागले. गाईला पान्हावायला जावं तर त्याच्याऐवजी तिथे रक्त असं अशुद्ध द्रव्य बाहेर यावं अशी परिस्थिती होती. सगळ्या नक्षत्रांची गती वक्र चालायला लागली. सगळे जीव भयभीत झाले. ही सगळी जेव्हा दितीच्या पोटी हे दोघे असुर जन्माला आले तेव्हाची परिस्थिती होती. आणि जन्माला आल्यानंतर बघता बघता या दोन्ही असुरांनी अत्यंत अजस्र असं रूप धारण केलं आणि पोलादासारखं आपलं शरीर कणखर बनवलं. त्यातला जो लहान होता तो हिरण्याक्ष होता आणि जो मोठा होता तो हिरण्यकशिपू होता. सामान्यतः जुळ्या भावंडांमध्ये असं सांगितलं जातं की जो देह आईच्या पोटातून आधी बाहेर पडेल तो धाकटा असतो आणि जो नंतर बाहेर पडेल तो मोठा असतो. पुढे त्यांनी आपला पराक्रम दाखवायला सुरुवात केली. दोघेही महाकाय होते आणि दोघांच्या वरचा जो सोन्याचा मुकुट होता मस्तकावरचा त्याच्याकडे बघितल्यानंतर असं वाटावं की त्या मुकुटाचं वरचं जे टोक आहे ते अगदी आकाशात स्वर्गाला भिडलंय का काय. त्यांच्या दंडावर बाजूबंद होते, सोन्याचे ते चमकत होते. आणि ते जेव्हा जमिनीवर चालायचे तेव्हा त्यांच्या एकूण उद्दाम चालीमुळं आणि त्यांच्या भारदस्तपणामुळं धरणी कंप होतोय का असं वाटायचं. इतकी धरणी कापायची. प्रजापती कश्यपाने त्यांचं नामकरण केलं. मगाशी सांगितल्याप्रमाणे दितीच्या पोटी पहिला गर्भ जो स्थापित झाला त्याचं नाव हिरण्यकशिपू ठेवलं आणि जो आधी निघाला त्याचं नाव हिरण्याक्ष ठेवलं. पुढे 7व्या स्कंधामध्ये ती कसा येणार आहे की हिरण्यकशिपूने ब्रह्मदेवाची आराधना करून भला मोठा वर मिळवलेला होता. पण त्यामुळं आपण मृत्यूपासून मुक्त झालो असं त्याला वाटून तो उद्धटासारखा सगळीकडे वागायला लागला. दोघांचं एकमेकांवर नितांत प्रेम होतं. हिरण्यकशिपू मोठा म्हणून हिरण्याक्षाचं त्याच्यावर प्रेम होतं आणि हिरण्याक्ष लहान म्हणून हिरण्यकशिपूचं त्याच्यावर प्रेम होतं. दोघांना एकमेकांबद्दल अलवट प्रेम असल्यामुळं दोघेही एकमेकांची काळजी घेत असत. आणि एकदा हिरण्याक्ष हातात गदा घेऊन युद्धाची खुमखुमी असल्यामुळं युद्ध करायला कुठे संधी मिळते हे बघण्यासाठी म्हणून स्वर्गात जाऊन पोहोचला. त्याचा वेग अतिशय असाही होता. पायात सोन्याची नूपुर होती. त्यांचा झंकारही जोरदार चालू होता. गळ्यात विजयसूचक माळा होत्या आणि खांद्यावर गदा टाकून मोठी अशी गदा टाकून तो निघाला होता. त्याचं मनोबळ, शारीरिक बळ आणि ब्रह्मदेवांनी दिलेल्या वरामुळं तो इतका मस्तवाल आणि उन्मत्त झालेला होता की त्याला कुठेही कोणी अडवणारं नव्हतं. निरंकुश अशी त्याची वाटचाल चाललेली होती. निर्भय होता.
आणि त्याला बघितल्यानंतर सगळे देव सुद्धा भीतीच्या मुळे इकडे तिकडे लपून बसायला लागले. एखादा साप जसा गरुडाच्या किंवा घारीच्या भीतीनं बेळात झटकन लपण्यासाठी जावा, तसे सगळे देव त्वरा करून आपापल्या ठिकाणी लपायला लागले. आणि हिरण्याक्षाने बघितलं की माझ्या ह्या तेजासमोर, माझ्या या पराक्रमासमोर हे सगळे देवता, अगदी इंद्रादी सुद्धा भीतीनं इतके गर्भगळीत झालेले आहेत की ते माझ्यासमोर उभेच राहू शकत नाहीत. आणि ते बघितल्यानंतर त्यांनी आणखीन जोरात अहंकार आणि गर्जना करायला सुरुवात केली, आरडाओरडा करायला सुरुवात केली. पुढे जेव्हा तो स्वर्गातून पुन्हा खाली आला तेव्हा जलक्रीडा करावी ह्या इच्छानं एखाद्या उन्मत्त मस्तवाला हत्तीसारखा तो खोल अशा समुद्रात शिरला. आणि त्या समुद्रात शिरल्यामुळं सुद्धा तिथे उत्तुंग अशा लाटा उसळायला लागल्या. जसा त्याने समुद्रात पाय ठेवला त्याच क्षणी वरुणाचे सैनिक आणि अन्य सगळे जलचर जीव भीतीने कापायला लागले. आणि कुठल्याही प्रकारे त्याला प्रतिकार न करता ते खूप लांब लांब जायला लागले. हिरण्याक्ष बरीच वर्ष त्या समुद्रामध्येच हिंडत होता आणि समोर कोणीही प्रतिपक्ष न दिसल्यामुळं वारंवार वायुवेगानं आपली ती भली मोठी वजनदार गदा समुद्राच्या लाटांवरच तो आपटायला लागला आणि त्या गदेतलं बळ आजमावायला लागला. असं करता करता आणि हिंडता हिंडता तो वरुणाची राजधानी जी आहे विभावरीपुरी समुद्रातली, तिथे जाऊन पोहोचला. मग पुढे काय झालं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.